घेऊन चालतोय आमचे परम मित्र अर्थातच साहिजी राजे या स्पर्धेला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे ग्रामस्थाबद्दल तुळजे मजकूर कुणालजी पाटील आमचे परम मित्र सर्व मित्रांचं आणि त्याच्यानंतर साहिजी राजे तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि आम्ही इथेच थांबतो आणि नक्कीच रजा घेतो धन्यवाद। त्यांचा आवाज आपण ऐकला तर आवाजाचे जादूगार म्हणून त्यांची गणना आपण पाहिली व्हॉइस ऑफ दैसन। तर सौरभ यांचा शुभ सन्मान आम्ही करू। तर या सचिनजी राजे या आपण सौरभ यांचा शुभ सन्मान आपण करू। जबरदस्त कॉमेंट्री आपण त्यांची ऐकली आज दिवसभर त्यांचा आवाज आमच्या समवेत होता। सामना 3 षटकांचा आहे या गोष्टीकडे जरा लक्ष केंद्रित करा। पंचांना विनंती करीन की आपण लक्ष देऊन अंपायरगिरी करा कारण खूप मोठा इथे व्यत्यय यावेळी 6 चेंडू ऑफ स्टिक वरती पंच केला जातो। यावेळी सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन आडव्या बॅटनं चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून 1 बाउन्सर रन। चला फास्ट केला आपण एकूण धावसंख्या आपण पाहिली गेली तर षटकाराच्या बरोबरीने संघ जाऊन चौकार आले। चौकार समोरच्या दिशेनं चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक धावतात फलतायत टिपलाय जेल संपलाय इथे फलंदाज निकेश अखिल।
फलंदाज आपण थोडा इंजर्ड झालाय. करण इथे गोलंदाजी करतायत. समोरच्या दिशेने गेलता ऑन साइड मध्ये चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव जोखीम आणि फलंदाज बाद. सोमनाथ जबरदस्त खेळाडू आहे सोमनाथ. आठव्या बॅट नाही चालला चेंडू स्क्वेअर क्रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत खूप दूरवरनं प्रवास गाठीत. इथे मिळतील या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि 2 धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धाव संख्या धापल कळतील 7. चेंडू फेकून झाला षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला इथे. हो नशिबाची साथ मिळते फलंदाजासाठी. षटक क्रमांक पहिला समाप्त. एकूण धावसंख्या जगदंब वाकलन टीमच्या 7 वरती 2 विकेट. करण्यासाठी काल त्यांचा ड्रेस कोड वेगळा होता, आज वेगळा आहे. प्रत्येक दिवशी नेवाली पाडा टीमची कुठे ना कुठे एंट्री जरूर असते, परंतु या ठिकाणी ते अगदी वेळात वेळ काढून उपस्थित आहे. दोन्ही टीमचा आम्ही आभार मानू, जगदंबा वाकलन टीम आणि त्यानंतर नेवाली पाडा. शिवदास काय खेळला काल. 2 चेंडू होती, 10 धावांची गरज, 1 षटकार, 2 षटकार केसले होते या फलंदाजानं. जबरदस्त. दोन्ही टीम खूप पॉवरफुल आहेत. लोअर फुल टॉस लखन जाधव खूप हुशार गोलंदाज आहे. एकमेकाचे डावपेच बरेच वेळा एकमेकांसमोर खेळतात ते. चेंडूवरती मिळाले तर फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. 19 संख्या धावफलकावरती 8 वरती 2 विकेट गारत जगदंबा वाकलन टीम. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा लखन यांच्या षटकातील पुढील चेंडू. ओहो यस यस, फलंदाज बाद होते. बॅटची कडा, फलंदाज बाद सोमनाथ. नवीन फलंदाज येथील साई लखन चांगली गोलंदाजी करत असताना संघ जाऊन धावसंख्या पाहिले 8 वरती. एकूण विकेट गायब झाले 3. संत आणि सावध सुरुवात. जगदंबा वाकलन टीम शांत बसणारा संघ नाही आहे. ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न होता, जास्त टर्न झाला होता चेंडू. लखन यांचं तर व्हेरिएशन राहिल्या प्रत्येक बॅच मध्ये खूप टर्न होते. पाडल्यानंतर चेंडू
पूर्णपणे काटा बदलत असताना गोलंदाज सज्ज, बॅटच्या स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाठवलाय षटकारासाठी षटकार. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. अगदी गॅप शॉट सिलेक्शन मिळतील. 4 रन. एकोणीस वरती 3 जगदंबा वाकलन टीम लखन इथे गोलंदाजी करत असताना चांगला वेगवान चेंडू हलक्या हाताना कला एक इथे दाखवत असताना कलात्मकतेनं यावेळेस फटका सजवला होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये षटकाची सांगता 2 षटकाची समाप्ती. संघ जाऊन टेपतोय जगदंबा वाकलन टीम 20 वरती 3 20. चाललाय चेंडू सरळ स्क्वेअर लेग रिजन मधून. प्रयत्न खूप चांगले होते परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय कार्तिक गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. कार्तिक यावेळी आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे तैनात. फलंदाज बाद. यावेळी खेळ संपलाय शिवदास. बायली फलकावरती 26 वरती 4 विकेट गारत आहेत जगदंबा वाकलन टीम. नवीन फलंदाज येत आहेत. विकी येत आहेत. कार्तिकची ही गोलंदाजी. बॅक टू द बॉलर. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. विकीला परतावं लागेल रन आउट मध्ये.
एक गोलंदाज सज्ज आहे. कार्तिक साई आहेत स्ट्राईक एंड वरती. हो खूप चांगला चेंडू चेंडू पाडल्यानंतर खूप टर्न होत आहेत आणि यावेळेस चेंडू सर रक्षकाच्या हातामध्ये विसावते. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 26 धावा आहेत धावफलकावरती. उशिराला प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. चालू असणार सामना. फलंदाजी करणारा संघ आहे जगदंब वाकलन. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26. एकूण चेंडू बाकी आहे षटकातील शेवटचे 2. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज. वा रे वा, गुड जजमेंट. फलंदाज बाद. शेवटचा बॉल फलंदाजीसाठी सज्ज. भरपूर मोठा अनुभव आहे बालाकडे. वा रे वा, जबरदस्त आल्या आला आपला परिचय दिलाय. चाललाय चेंडू सरळ स्क्वेअरला एक डीप विकेट अगदी मधनं. षटकार षटकार षटकार. नेवाळीपाडा टीम साठी चला चेंडू द्या आपण. प्रति मॅच जिंकणारा संघ सरळ सुपर 4 साठी क्वालिफाय होणार. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सिद्धी करोले टीम सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाली आणि यामधून जिंकणारा संघ जो एक मॅच कालच्या दिवसामध्ये पेंडिंग होती तो आज संघ सुपर 4 मध्ये दाखल होणार. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 33 लक्ष्य मनाशी बाळगून येथे दोन्ही संघ आता मात्र संघर्ष करणार. सोमनाथ कायकर नितीन आहे स्ट्राईक एंड वरती. हा प्रकारचा हा चेंडू पाठवतात की काय सीमारेषेच्या लगत की सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा डिसिजन. हा षटकार.
नितीन नामक फलंदाज सोमनाथचं स्वागत. समोरच्या दिशेनं इथे देखील गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न डीके येतील. तत्पूर्वी इथे मात्र सिंगल वरतीच समाधान मानावं लागेल. एकूण धावसंख्या धाबलकावते 7. उर्वरित समीकरण हातामध्ये चेंडू 16-25 धाव्यांची गरज, 26 धाव्यांची गरज. सोमनाथ चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल ना. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय तो मात्र फलंदाज रोशन, जबरदस्त फलंदाज आहे रोशन. यावेळी बॅटच्या स्लॉट मध्ये आहे की मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील फलंदाज बाद रोशन. नवीन फलंदाज येत आहेत करण. 7-10 फलकावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न रोशन बाद झालेत. संध्याकाळचा सत्र आता ताकदीचा प्रचंड वापर लागेल. हो वेग आहे सोमनाथ मध्ये. इथे ग्रेट कमबॅक दाखवत असताना सोमनाथ सातत्याने मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तो गोलंदाजी करत असतो. सोमनाथ चांगला फटका आहे. चाललाय चेंडू काऊ करणं रिझन मध्ये सीमा रेषा बाहेर 4 रन. रामाचं वरदान एकमुखाने बोला जय जय हनुमान. जय हनुमान निवाळीपाडा टीम. धावसंख्या धाबलगड 11. हो हो एष्टा उद्ध्वस्त फलंदाज बाद. ची गरज. चेंडू 22. अकरा चेंडू 21. गोलंदाज सज्ज झालाय. समोरच्या दिशेनं
अगदी स्क्रीनच्या वरन येतोय चेंडू सीमारेषे बाहेर षटकार. जाऊन टेपतोय एकूण धावसंख्या 10 फलकावरती 18 येणारे 10 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 10 चेंडू 15 जबरदस्त मॅच, अप्रतिम मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीम इथे संघर्ष करत असताना या वेळी प्रॉपर टायमिंग, परफेक्ट फिंडल ऑफ द बॅट पाठवलाय चेंडू सीमारेषे बाहेर. एक वन क्वालिटीचा षटकार. हो चुका है, धमाका बाकी है. आज समुंदर को भी पार करना है. उसी दिशा में कश्ती लेकर चलो जिस दिशा में विजय का ये तूफान खड़ा है. षटकार आल्या. षटकाराच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 24-9 मध्ये 9 धावा. विजयासाठी हा चेंडू होता. नक्कीच चेंडू पायाला स्पर्श करून गेलाय. वेग होता, प्रचंड वेग. गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो तो मात्र मयुरेश, चांगली गोलंदाजी. आठ मध्ये 9. हलक्या हातानं सन्मान दिलाय. चेंडू अगदी ब्लॉक हॉल मध्ये फेकला होता चेंडू. एकच धाव, एका धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतोय एकूण धावसंख्या धावफलकावरती 25 येणारे 7 चेंडू 8 धावांची गरज. 7-8 समीकरण. पैसा वसूल मॅच. अद्याप देखील प्रेक्षक वर्ग, हे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत. एका बाजूनं दर्शक असतील आमचे निश्चित जगदंबा ऑकलंड टीमचे समर्थक असतील आणि एका बाजूला अजय मान नेवालीपाडा. त्या सर्व दर्शकांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. ग्रामस्थ मित्रमंडळ तलोजा मजकूर आपला देखील आभार. समोरच्या दिशेनं गॅप मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. मिळते 4-4-4-4-4-4 रन. चेंडू 4 धावांची, 6 चेंडू 4 धावांची गरज. एकमेव ट्रम्प कार्ड इथं शोधावा लागेल. तो या धावसंख्या रोखाव्या लागतील, डिफेंड करतील. कारण तुम्हाला इथे रोखायच्या असतील तर तुम्हाला विकेट टेकन गोलंदाजी आणि हाय क्वालिटी क्षेत्ररक्षण आणि सातत्याने डॉट चेंडूची सफर इथे आणि क्रिएट युअर हार्डवर्क आणि तुम्हाला सातत्याने ते दडपणावरती दडपण निश्चित इथे प्रेशर क्रिएट करावं लागेल. टीम जनमान नेवाली पण टीमच्या या फलंदाजावरती विजय ज्याने 2 षटकार खेचत सामन्यामध्ये एक आपली ओळख, आपला ठसा ज्याने निर्माण केला तोच फलंदाज यावेळी स्ट्राइक एंड वरती. 7 चेंडू 4 गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये शिवदास आहेत तिथे. चांगली फेकी होते, फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरी संघ जाऊन टेपता. एकूण धावसंख्या धावफलकावरती 30 येत आहेत. 5 मध्ये आता 3 धावांची गरज आहे. हो लेटकट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क झुलून येत नाही. या चेंडू सरळ जात. ही वलक या गोलंदाजाची. गोलंदाज आपण पाहतो बिपिनची ही गोलंदाजी फार जसं तीक्ष्ण तिखट मारा. हो वेग 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 आणि फक्त वेग. जबरदस्त हीच ऑकलंड टीमची वलक आहे. शेवटपर्यंत संघर्ष आणि मॅच ते कधीच सोडत नाहीये. ऑस्ट्रेलियन टीम आहे, शेवटपर्यंत संघर्ष करायचा आहे त्यांना. उर्वरित समीकरण 3 चेंडू 3 धावांची गरज. क्या बात आहे. याच तर नाव क्रिकेट आहे मित्रांनो.
3 चेंडू 3. आप ट्रॅकर होता चेंडू. ओहो नशिबाची साथ मिळते. डायरेक्ट थ्रो ऑन द स्टंप हवी होती. स्कोर इज लेवल 2 मध्ये 1. परंतु कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. 384 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि फक्त एकच लकी खेळाडू जो या बाईक वरती आपल्या सोनेरी अक्षरानं नाव लिहिणार. बाईक पुरस्कृत केली नितीन शेट गावण. तुमचा आम्ही मनापासून आभार. सर्व क्रमांकाच्या ट्रॉफ्या त्यांच्या माध्यमातून आम्हाला बहाल करण्यात आल्या. मयुराज ज्वेलर्स आणि संपूर्ण आराध्य स्पोर्ट आणि ओम ठाकूर बाप्पा मोर्या तळोजा टीम सर्वांचा आम्ही आभार मानू. गोलंदाज तयार. फ्लिक केलाय. चेंडू चाललाय. सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. जय हनुमान नेवालीपाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स.